माझं नाव रोहित राठोड. तर तुम्हाला आज मी मराठीमध्ये सब्जेक्ट शिकवणार आहोत. तर आमचा न्यू चॅनल ओपन झालेला आहे SRT क्लासेस. तर तुम्ही बघू शकता की आम्ही मराठीमध्ये शिकवणार आहोत. तन्मय दादांनी तुम्हाला शिकवलं असेल मॅथ्स मध्ये लिनिअर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. तर आता आपली बारी आहे की मराठीमध्ये कसं तुम्हाला हार्ड वरून डायरेक्ट इझिएस्ट वे मध्ये कसं शिकवावं ते तुमच्या रोहित दादाला सोपं द्या. की आमचा एज तर तुम्हाला सांगितलं असेल तन्मय दादांनी की 17 वय असं नाही आहेच आमचं 17. ते माझ्यापेक्षा 10 नाही एक महिना मोठे आहे. मी त्यांच्यापेक्षा 1 महिना छोटा. तर तुम्ही आपल्या वयावर न जाता की आपल्या स्किलवर जा की आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा या व्हिडिओला. तर की माझं तुम्ही समजलं आहे. तर मग आपण आज मराठी शिकणार आहोत. मराठीमध्ये पहिला आपला पार्ट आहे वाक्यविचार. वाक्य प्रकार आहे वाक्य प्रकारामध्ये किती म्हणजे वाक्य प्रकार म्हणजे तुम्हाला समजत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की काय असेल कशामध्ये असेल आणि कसं होणार ते सांगू शकता. तर मग वाक्यप्रकार हे किती मार्काचा आहे? 2 मार्काचा. वाक्यप्रकार म्हणजे वाक्याचा कोणता प्रकार आहे हे लिहायवा. वाक्याचा कोणता प्रकार आहे. वाक्य जर आपल्याला दिसला तर मग समजून जा वाक्याचा प्रकार यांचा प्रकारे आपण समजू शकतो. वाक्याचा प्रकार कोणता आहे आणि कशामध्ये लिहावं त्याला वाक्याचं कशामध्ये ट्रान्सलेट करावं आणि प्रकार कोणता ओळखा. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही 2 मार्क तुम्हाला मिळून जाणार. बोर्डच्या SSC बोर्डच्या याच्यामध्ये तुम्हाला या वाक्य प्रकारमध्ये 16 मार्काचा पुरा ग्रामर 16 मार्काचा तुमचा ग्रामर. तर तुम्ही बघू शकता की कशामध्ये आपण हे हार्ड आहे की यांना इझी वे मध्ये कसं करणार ते माझ्याकडून पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तर तुमच्या जवळून पण काही रिस्पॉन्स आलं तर याच्यामध्ये व्हिडिओचा काही लाभ तुम्हाला पडावं असं वाटणार. तर मग वाक्यप्रकार आपला वाक्य रूपांतर कसे करावे त्यांच्यावर समजलं असं आहे तुम्हाला. मग वाक्य रूपांतर हे पण 2 मार्काचं आहे. तर वाक्य रूपांतर कोणत्या वाक्याच्या प्रकारे कसे रूपांतर करावे त्यांच्या ह्याच्यामध्ये तर वाक्यामध्ये कसे आणावे आणि लिहावे त्याच्यामध्ये वाक्य रूपांतर हे वाक्य जर निगेटिव्ह मध्ये असेल तर याच्या पॉझिटिव्ह मध्ये कसं करा याला म्हणते वाक्य रूपांतर. तर हा पण तुमचा 2 मार्काचाच विषय आहे. 2 मार्काचा एक मार्काचा येणार 1 मार्क हे तुम्हाला 2 मार्क मिळून जाणार. तर याच्यामध्ये वाक्य प्रकार हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा मराठी ग्रामर 9th ला पण इम्पॉर्टंट आहे. 9th ला पण इम्पॉर्टंट आहे पण 10th ला मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं असं चालते आपल्याला. तर हे वाक्यप्रचाराचा आपण सेपरेट व्हिडिओ देणार आहोत सेपरेट लेक्चर देणार आहोत. हे खूप मोठं आहे याच्यामध्ये समजू शकणार नाही तुम्ही. पण तुम्हाला हे सगळं किचकट वाचत असेल तर त्यांना इझिएस्ट वे मध्ये कसे करून देणार ते माझ्यावर सोडून द्या. तर मग हे झालं. मग भाषिक मध्ये येणार आहोत. भाषिक म्हणजे काय करणार आहोत. भाषिक म्हणजे भाषांचं रूपांतर कसे करणार आणि भाषामध्ये शब्दसंपत्ती पहिला टॉपिक आहे आपला. शब्दसंपत्ती तुम्हाला एवढा काही इझीच आहे म्हणा एवढा काय भाषिक शब्दसंपत्ती हे पण 4 मार्कात आहे. हे पण 4 मार्क. तर हे तुम्हाला किती हे आपल्याला 3 मार्क आपल्याला मिळून जाणार. 2 4 4 8 मार्काचे आपल्याला व्याकरणाचा पहिला भाग 8 मार्काचा. हे शब्दसंपत्ती हे पण खूप मोठा आहे. याचा पण सेपरेट मध्ये आपण देणार आहोत आपले लेक्चर. तर मला येणार आता मग सेकंड यांच्यामध्ये लेखन नियमानुसार लेखन म्हणजे यांच्यामध्ये कसं असणार. तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. कोणता काही असेल शब्दामध्ये माझी लँग्वेज वगैरे चुकत असेल तर तुम्ही सांगू शकाल. फर्स्ट टाइम आहे शिकवण्याचा तर तुम्ही
पुरेपूर सपोर्ट करा आम्हाला. तर आपल्या टॉपिककडे बघूया. हे लेखन हे कशामध्ये येणार आहे? हा पण 2 मार्काचाच विषय आहे. लेखनानुसार लेखन तुम्ही कशानुसार करणार आहे? लेखन म्हणजे तुम्ही उकार, विलांटी, मात्रा हे कशामध्ये देणार आहे त्याच्यानुसार आपल्याला सुधारण्याची असते लेखनानुसार. लेखन आपण कसे करणार आणि त्याच्यामध्ये सुधारणा कसे करणार त्यांच्यावर पण खूप डिपेंड आपल्यामध्ये हे असतो. आणि विरामचिन्ह तुम्हाला माहितच असेल. विरामचिन्ह आता विरामचिन्ह बघू यांचं विरामचिन्ह. तर विरामचिन्ह तुम्हाला माहितच असेल. तर हा विरामचिन्ह कोणता आहे? हा विरामचिन्ह कोणता आहे आणि हा विरामचिन्ह आणि हा विरामचिन्ह कोणता आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि मला सुचवा कोणता आहे तो. तर तुम्हाला माहित नसेल तर करा. पण जर तुम्हाला काही अडचणी वगैरे झाली तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो वगैरे करून आणि डीएम करून मला मेसेज करून तुम्ही पर्सनली बोलू शकता. कोणता आहे तर आयडी तुम्हाला सांगून देतो. RETSRETOG या आयडीवर तुम्ही मला सांगू शकता की कसं आपण उपयोजित मध्ये बनवणार. विरामचिन्ह झालं तर मग हे पण 2 मार्काचाच इश्यू आहे. 2 आपले ग्रामर झाले 2. तर आपले हे पुरे मिळून झाले 16 मार्काचा ग्रामर. हे व्याकरण 16 मार्काचं व्याकरण आपण झालेलं आहे. तर याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा काही हे असेल तर सांगू शकता. मग आता आपण उपयोजित मराठी उपयोजित मराठी सॉरी उपयोजित लेखन. उपयोजित लेखन तर तुम्ही ऐकलं असेल की कसं करायला लागते आणि काय ऐकलंय ना? हा एक कमेंट एक मुलांनी कमेंट मारलाय की सर तुम्ही पोलीस भरतीचे व्याकरण कमी शिकवणार. अरे बाबा शिकवणार. सध्या आपण आपला न्यू युट्यूब चॅनल खोलणार आहोत. याच्यामध्ये काही रिस्पॉन्स दिसला तर आपण पोलीस भरतीचा काय तलाठी भरतीचा पण करू काही विषय त्याच्यामध्ये. तर आपण आपल्या उपयोजित मराठीमध्ये देतो. आता यांच्यामध्ये पत्रलेखन तुम्ही मालूम होता तुम्हाला पत्रलेखन मध्ये आहे ना? मालूम आहे का नाही? हा मग पत्रलेखन मध्ये समास लेखन और मध्ये राहत असते. आपण मग बेसिक इंट्रोडक्शन आहे एवढा मध्ये तुम्ही का म्हणजे कन्फ्युज होऊ नका. तुमच्या मला कन्फ्युजन तर तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. ते मग पत्रलेखन मध्ये तुम्ही काय करणार आहे? सारांश लेखन हे ऑर मध्ये असतात. ते तुम्हाला किती मार्काचे असणार? 6 मार्काचे एक सारांश लेखन. पत्रलेखन म्हणजे पत्रलेखनामध्ये तुम्हाला काहीच नाही मिळणार. पत्रलेखन याचा स्ट्रक्चर काढा आणि त्याच्यामध्ये पुटिंग करा. एवढं काही सारांश लेखन मध्ये आपल्याला जो काही घडला तर त्याच्यामध्ये आपण इग्नोर करायला लागते. एवढा काही हार्ड आहे. तुम्हाला मी देऊन देणार. आमच्याजवळ सगळे पीडीएफ वगैरे आहे. तुम्ही आपल्याला रिस्पॉन्स द्या आणि काही सगळं काही करा. तर आमचा जर पीडीएफ तुम्हाला डीएम करून देईन. एवढा विषय घ्यायचा तर मग सारांश लेखन झाला. पत्रलेखन इझीस्ट टाइम हे पण इझीस्ट टाइम आहे. एवढा काही आपल्याला हे आहे. तर मग हे आपल्याला मार्किंग स्कोर करून देणार आहे 6 पैकी. तुम्हाला एवढा खतरनाक मी हे शिकून देणार व्याकरण आणि उपयोजित लेखन ते तुम्हाला 90% आपण मराठीमध्ये मिळणारच. फक्त तुमचा रिस्पॉन्स असू द्या आम्हाला. आम्ही तर तुमच्यावर मेहनत घेणार होता. तर हे झालं आता 6 मार्क आपल्या झाला. मग याच्यामध्ये 3 येते. त्याच्यामध्ये अजून किती मार्क? 10 मार्काचा वेटेज आहे त्याच्या खाली जाहिरात लेखन आहे. हे बघू शकता तुम्ही जाहिरात. मग बातमी लेखन त्याच्या खाली. मग कथा लेखन मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणते पण लिहू शकता. काही जाहिरात मध्ये तुम्ही लिहू शकता. जाहिरात मध्ये कसं एखादं एक दुकानाने
समजून घ्या, फॉर एक्झाम्पल म्हणत आहो मी तुम्हाला की तन्मय दादांनी एक दुकान लावली. तर मग दुकान लावली तर मग त्याच्यामध्ये एक सामान आहे, तो विक्री होत नाही आहे. तर मग त्याला विक्री करण्यासाठी तुम्ही जाहिरात जाहिरात म्हणजे कसं, या 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 सामानाला घ्या, म्हणजे याचा प्रचार करणं, याला म्हणजे जाहिरात. म्हणजे आपण कसं म्हणजे सांगू तुम्हाला, तर मस्त खतरनाक याच्यामध्ये ड्रॉइंग वगैरे काढून याच्यामध्ये जाहिरात हे करून आपण लिहू शकतो कोणत्याही गोष्टीला. मग हा हे एवढा काही म्हणा, पण तुम्हाला सजेस्ट करणार मी, तर पेपरामध्ये लिहिणार पत्र लिहिणं इझिएस्ट वे आहे आणि सारांश लिहिणं पण इझिएस्ट बेस्ट आहे. पण माझ्याप्रमाणे तर तुम्हाला पत्र लिहितात. आमची पण 10वी झालेली आहे, आमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला सांगणार आहे आम्ही. तर सारांश लेखन पण बेस्ट आहे, पण माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही पत्र लिहिता इझिएस्ट आहे. तर याच्यामध्ये जाहिरात, बातमी लेखन मध्ये, बातमी लेखन तुम्ही बघितलं असणार की बातमी लेखन म्हणजे बातमी लेखावर आपल्याकडे न्यूज पेपर येतो, त्याच्यामध्ये आपण कशा कोणत्या कोणत्या गोष्टीचा वाचन करणार. बातमीमध्ये कोणत्या काल जे घडलं ते त्याच्यामध्ये पुट करणं आणि त्याच्यामध्ये आपण जे काही केलं ते याच्यामध्ये लिहिणं, यालाच कथा लिहिणे. आणि कथा किस्सा आपल्या कथा, कथामध्ये कथामध्ये तुम्हाला समजणार असं की आपल्याकडे एक ओल्ड पिक्चर झाला, समजला की एक पिक्चर झाला. त्या पिक्चर मध्ये आपण बघणार की त्याच्यामध्ये एक विलन होता. समजा की धुरंधर पिक्चर बघून घ्या. धुरंधर पिक्चर मध्ये किती माहोल आहे. हा धुरंधर, धुरंधर मध्ये तुम्ही एक ते काय म्हणता, फिल्म इंडस्ट्री, त्याच्यामध्ये कोणती त्यांची हिरोईनचं नाव नाही माहिती मला, काय ते. तर त्याच्यामध्ये आपण कसं शॉर्ट फॉर्म मध्ये कथा लिहिणार त्याच्याबद्दल, आणि त्याच्यामध्ये काय होणार ते निघाय आपण तसं शॉर्ट मध्ये लिहिणं त्याला कथा म्हणते, प्रसंग. मग याच्यामध्ये तुम्हाला पण 10 मार्क इझी यूज, 10 मार्क इझी पण देऊ शकतात तुम्हाला, एवढं काही लोड नाही. मग तुम्हाला येते या खालचा, खालचा येणार आहे. कॅमेरा मध्ये थोडा फॉल्ट दिसू राहिला का, दिसू राहिला. हा तर आपला आपण कुठे होतो, प्रसंग लेखन, आत्मकथा आणि वैचारिक लेखन. वैचारिक लेखन, प्रसंग लेखन मध्ये कसं, हे आपला 8 मार्काचा आहे, काही इझी तरी आपल्याला 1% देऊन देते, 1% जास्त पण देऊन देते, काही विषय नाही. तर 8 याच्यामधून आपल्याला एक एक अटेम्प्ट करायचा. तर याच्यामधून आपल्याला एक 8 मार्क देते. जर परफेक्टली आपण लिहिलं तर आपल्याला 8 मार्क देत असते, असं काही विषय. तर प्रसंग लेखन मध्ये एखादा प्रसंग घडून गेला आपल्या मागच्या याच्यामध्ये, एक प्रसंग, एक सण, एक फॉर एक्झाम्पल एक सण होता, त्या सण मध्ये आपण जो काही साजरा केला, जो काही प्रसंग आपल्याला जवळून गेला, त्या प्रसंगामध्ये आपण लिहिणार प्रसंग लेखन. याच्यामध्ये याच्यामध्ये पण वे आहे, पण माझ्यानुसार तुम्ही करणार आत्मकथा इज द बेस्ट ऑप्शन. आत्मकथा म्हणजे स्वतःचा असतो, जो काही बोलायचा आहे ते आपल्या आत्मामध्ये, स्वतःमध्ये काय चालू आहे आपल्या स्वतःशी म्हणाला. तरी पण जर आत्मामध्ये माझे जर एक आत्मकथा आहे, तर माझे बद्दल मला किती काय सुचते, खूप काही. आपली मैत्रिणी तर त्यांच्या आईसाठी खूप भांडतात, पण मुलांचे खूप लाडके असतात, आईचे खूप मुलं लाडके असतात. तर आत्मकथामध्ये एकदम तुम्हाला समज असेल ती जास्त वैचारिक मध्ये थोडा डिफिकल्ट आहे वैचारिक. तर यांचे वैचारिक म्हणजे, आणि आजच्यासाठी एवढाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.